पुरवठ्याचे दक्षता समित्या होतं जे जिल्ह्यात पुरवठ्याचा भ्रष्टाचार आहे, 1000 रुपये ऑनलाईनचे घेतात, तुम्ही लक्ष घाला। पालकमंत्री या नात्याने तुम्ही घाला, आपले इथं काय दक्षता कोणी लक्ष देत म्हणून सांगतो तुम्हाला की सर्वसामान्य लोकांचे रेशन कार्ड। नमस्कार, ईश्वर पाटील। आज आम्ही धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री गिरीश भाऊ महाजन यांना निवेदन दिलं आहे। 15 दिवस अगोदर आम्ही एक निवेदन दिलं होतं। जिल्हा पुरवठा अधिकारी जे आपले गाव पातळी तर जिल्हा पातळी तालुक्या कुठल्याच दक्षता समित्या नाहीत, कुठलंच काही नाही। आज पालकमंत्री साहेबांना विनंती केली की साहेब या जिल्ह्याचे पालक आहात तुम्ही, पालक या नात्याने जिल्ह्यामध्ये जो पुरवठामध्ये ऑनलाईन करण्याचे पैसे, अंत्योदय योजनेसाठी नाव घेण्यासाठी पैसे, हे जो पैशांचा महापूर सुरू आहे आणि पैसे कोणाकडून घेतले जातात? जो सर्वसाधारण गरीब वंचित घटक आहे त्यांच्याकडून जो पैसे घेतले जातात, याला पुरवठा अधिकारी तालुका म्हणा जिल्हा म्हणा यांच्यावर लक्ष द्यायलाच कोणी नाही। कारण की आपल्याकडे फक्त शासनाने वरून अशा योजना पाठवल्या आहेत की बस त्या मोबाईलमध्ये आणि टीव्हीमध्ये पाहण्यात होते योग्य वाटतात। सर्वसाधारण लोकांना याचा कुठलाच लाभ होत नाही। सर्वसाधारण घटकांना जे साधं फुकट धान्य भेटतं ते पण त्यांना नाव करण्यासाठी पैसे द्यावे लागतात। आणि जी सुनबाई आलेली असते नवीन आणि जी मुलगी झालेली असते कुठे बाहेरगावी, तिचं नाव कमी करा वाढवा त्यासाठी पैसे। ते विनंती करतो की आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन आज DTCC मीटिंगमध्ये आहेत, ते काहीतरी लक्ष घालतील आणि जिल्ह्याला न्याय देतील एवढी अपेक्षा व्यक्त करतो।